मंत्री साहेबांना फोन केला होता, त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता, पण त्यांनी सांगितलं की उद्या 12 वाजता म्हणजे आज एक पत्रकार परिषद होणार आहे आणि या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून तुम्हा सगळ्यांना त्यांची भूमिका जी काही आहे ती स्पष्ट करणार आहेत. काही क्षणांमध्येच साहेब इथे येतील आणि त्यानंतर त्यांची भूमिका जी काय आहे याबद्दलची ती ते स्पष्ट करतील. आपण सगळेजण आलात त्याबद्दल आपले मनापासून आभार. आणि एक मुलगी जर नापास होत असेल तर म्हणजे काय होणार बाकी विद्यार्थ्यांचं? सर्वप्रथम तुम्हा सगळ्या पत्रकारांचे मी आभार मानतो. एवढ्या शॉर्ट नोटीसवरती तुम्ही इथे आलात, वेळाच वेळ काढलात. मुद्दा असा आहे की जो प्रश्न तुम्ही विचारला तर काल परवापासून जो एक गदारोळ उठलाय, शिक्षण मंत्र्याची मुलगी नापास, शिक्षण मंत्र्याच्या घरातच अभ्यासाचा अभाव, दिव्याखाली अंधार वगैरे वगैरे, हो, तर मला असं वाटलं की ह्या विषयावरती समोर येऊन बोलणं फार गरजेचं आहे. एक जबाबदार व्यक्ती म्हणून, एक राजकारणी म्हणून, राज्याचा शिक्षण मंत्री म्हणून याविषयी भाष्य करणं मला फार गरजेचं वाटलं. म्हणून आजची ही पत्रकार परिषद आपण घेत होतो. तो मुद्दा असा, जी काही बातमी 2 दिवस पसरलेली आहे ती बातमी अतिशय चुकीची आहे. सत्य काय आहे ते मला असं वाटतं सगळ्यांसमोर सांग. आम्ही राजकारणात प्रवेश केला हा मुळात जनतेच्या सेवेसाठीच केलेला आहे. आम्ही चांगलं काम केलं, वाईट काम केलं, टीका आमच्यावरती होतेच. मुद्दा तो नाही आहे. तर मुद्दा असा आहे की जे तुम्ही म्हणालात की धोरणांमध्ये बदल करण्याची गरज आहे का, तर ह्याविषयी एक अगदीच थोडक्यात सांगतो. आत्ताच एक वरती मीटिंग चालू होती, त्या मीटिंगमधनं सत्ता आम्ही या पत्रकार परिषदेमध्ये आलेलो आहोत. राज्यातल्या विद्यार्थ्यांसाठी, जनतेसाठी एक खूप छान अशी योजना आम्ही आणतो आहोत. ती योजना येत्या 26 तारखेला सगळ्यांसमोर येईल. अतिशय महत्वाची आणि मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच अशा प्रकारची योजना आम्ही राबवण्याचा प्रयत्न करणार आहोत. ही योजना काय असणार आहे हे येत्या 19 तारखेपासून टप्प्याटप्प्याने तुमच्या समोर येतच राहील. त्या योजनेची घोषणा जी आहे ती आम्ही येत्या 26 तारखेला करणार आहोत. पण नक्कीच त्या योजनेचा महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना, मुलांना, मुलींना खूप त्याचा लाभ होणार आहे, फायदा होणार आहे. सर, 10 वरती गेले काही वर्ष असं दिसून आलं की खूप प्रकारच्या अडचणी असतात, पुरेशी यंत्रणा तिथे अवेलेबल नसते. तर या सगळ्याचा अभ्यास करून अशा प्रकारची कुठलीही अडचण विद्यार्थ्यांना होणार नाही, जेणेकरून परीक्षा सुरळीत पार पडतील यासाठी सरकारने पूर्ण खबरदारी घेतलेली आहे. सो यंत्रणा आमची पूर्णपणे सज्ज आहे आणि 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांच्या ह्या ज्या परीक्षा आहेत किंवा त्यांच्या पुढची जी काही ॲडमिशनची प्रोसेस असते ती प्रोसेस सुद्धा व्यवस्थित सुरळीतपणे पार पाडली जाईल. या पद्धतीने चांगलं काम कसं करता येईल ह्याची एक योजना आम्ही तयार केलेली आहे आणि ती आता लवकरच येईल. सो पुन्हा एकदा 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना या निमित्ताने पत्रकार परिषद आहे तर मी खूप खूप शुभेच्छा देतो. चांगला अभ्यास करा, यश तुमचंच आहे. वा वा, धन्यवाद. मेहनत आणि चिकाटी फार महत्वाची असते कुठल्याही क्षेत्रामध्ये. राजकारण आम्ही निवडलं, एक क्षेत्र आम्ही निवडलं कारण जनतेची सेवा, बरोबर, लोकांचे प्रश्न सोडवणे, त्यांना मदत करणे हा या मागचा मूळ हेतू आहे. एक सामान्य कार्यकर्ता म्हणून काम केलं, कुठल्याही पदाची, कुठल्याही खुर्चीची अपेक्षा न ठेवता इथपर्यंत हे पोहोचलो. याच्या मागे मला असं वाटतं की सगळ्यात जास्त हात आहे हा आपल्या जनतेचा आहे, लोकांचा आहे, त्यांच्या प्रेमाचा आहे की त्यांनी माझ्यावर, माझ्या कामावरती विश्वास ठेवला आणि आज इथपर्यंत या कॅबिनेट मंत्रीपदापर्यंत मला आणून बसवलेला आहे. तर मला असं वाटतंय की ह्या प्रवासात जे जे लोक मला भेटले, जे मंडळी, जी मंडळी माझ्या बरोबर होती त्यांचं मी कायमच उभी राहीन. कारण मला असं वाटतं की त्यांच्याशिवाय हा प्रवास कठीण होता. वेळोवेळी त्यांची साथ दिली, ती जी साथ मिळाली त्यामुळेच मी इथपर्यंत पोहोचलेलो आहे. आणि जसं बॅकग्राऊंड असो नसो, मला असं वाटतं की तुमचा हेतू फार चांगला असेल तर तुम्ही त्या यशाच्या शिखरावरती पोहोचताच. वा वा वा, म्हणजे तुम्ही आता आपण होती का हे जे मध्ये मध्ये आणून देतात ना, 1 मिनिट. लहान असतानाच आई गेली, त्यामुळे माझी मोठी बहीण अलकनंदा, तिचा फार मोठा सपोर्ट मला लहानपणापासून लाभलेला आहे. तिनेच मला काय म्हणूया आपण लहानाचं मोठं केलं. अच्छा. आणि आई माझी आईच आहे ती म्हणजे खरं तर. त्यामुळे या आमच्या घरातनं सगळ्यात मोठा सपोर्ट इथपर्यंत या प्रवासात तिचाच राहिलेला आहे. मग आपण त्यांना भेटूयात का? म्हणजे आम्हाला सगळ्यांना त्यांना भेटायला फारच आवडेल.
यांनी सांगितलं आम्हाला की तुम्ही ताई जरी असतात तरी सुद्धा आईची माया तुम्ही यांच्यावरती केलेली आहे आणि यांना त्यांच्या कारकिर्दीमध्ये तुम्ही सगळ्यात जास्त प्रोत्साहन दिलेलं आहे. तर काय सांगाल आम्हाला आपल्या भावाबद्दल? विश्वंभर माझा धाकटा भाऊ आहे आणि माझं त्याच्यावर आणि त्याचं माझ्यावर नितांत प्रेम आहे. आज एवढ्या मोठ्या पदावरती तो आहे, एवढं त्यांनी यशाचं शिखर गाठलेलं आहे, ह्याचा मला अत्यंत आनंद आहे. आणि माझी इच्छा हीच आहे की यशाच्या शिखरावर माझा भाऊ राहायला पाहिजे. त्याचं यश बघणं ह्याच्यासाठीच मी त्याच्या पाठीशी आहे सदैव. वा वा वा, एक निस्वार्थ प्रेम आपल्याला याच्यातनं दिसत आहे भावा बहिणीचं, बरोबर आहे की नाही? अगदी अगदी. तुम्ही कधी काही हट्ट वगैरे करता का भावाकडे की ही गोष्ट मला हवी आहे किंवा नको आहे वगैरे, असं काही कधी? माझ्या मनातल्या गोष्टीच तो इतक्या पटकन जाणतो की हट्ट करायची वेळच येत नाही. वा. मला एखादी गोष्ट हवी आहे हे त्याला कळलं की ती गोष्ट माझ्यासमोर हजर असते. इतका माझा भाऊ माझी काळजी घेत असतो. वा 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 वा, किती छान. बरं, मला म्हणजे तुम्हाला ते मला असं वाटतं पॉलिटिकलच उत्तर देतील आम्हाला. तर तुम्ही एक गृहिणी आहात, त्याच्यामुळे तुम्ही एक प्रामाणिक उत्तर आम्हाला द्याल असं आम्हाला वाटतंय, म्हणून मी हा प्रश्न तुम्हाला विचारतो. कदाचित ते चेहरे मुखवटे हा प्रकार असूही शकतो, पण आमच्या घरापुरतं बोलायचं झालं तर आमच्या कुटुंबामध्ये एकमेकांवर खूप प्रेम आहे. आमच्याकडे हा प्रकार नाही, आत एक बाहेर एक. वा. आमच्याकडे सगळ्या गोष्टी प्रेमानेच सॉर्ट आउट केल्या जातात. वा वा, म्हणजे थोडक्यात असं आहे की राजकारण हे घराच्या बाहेर आहे, घरात मात्र कुठल्याही प्रकारचं राजकारण नाही. कौटुंबिक प्रेम आहे आमचं. वा 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 वा, किती छान. आमच्या घरामध्ये वाद नाही, संवाद आहे. वा वा वा. बरं, आम्ही सांगतील का? हे विरोधकांनी केलेलं कांड आहे, रचलेलं कांड आहे आमच्या विश्वंभरच्या विरोधात, दुसरं काही नाही. आणि याच्यावरती कोणीही विश्वास ठेवू नये अशी माझी प्रामाणिक विनंती आहे तुम्हाला सगळ्यांना. सर, घरातनं वगैरे असं बाहेर पसरवलेलं नाहीये. नाही सर, तुम्हालाही असंच वाटते की हे विरोधकांचं कारस्थान आहे म्हणून? मी मगाशी म्हणालो तसं, चांगलं काम केलं वाईट काम केलं तरी विरोधक हे बोलतातच, कारण त्यांचं कामच आहे विरोध करणं. बरोबर. त्यामुळे मला असं वाटतं की जे नंदाका म्हणाली ते बरोबर आहे. चांगल्या कामाला कुठेतरी एक गालबोट लावायची गरज असते ना, तशा प्रकारचा एक हा उठवलेला प्रश्न आहे जो कालपासून फिरत होता. आणि म्हणूनच आज समोर येऊन बोलणं गरजेचं होतं, त्यासाठीच हे केलेलं आहे. अगेन विरोधकांचं काम आहे, त्यांना त्यांचं काम करू दे. माझं काम मी करत राहतो, चांगलं काम करणं हेच माझ्या हातात आहे आणि मी ते करत राहणार. पण अगेन जसं हे म्हणाल तसं की आमच्या घरातनं ही कुठल्याही प्रकारची अशा प्रकारची बातमी ही गेलेली नाही. विरोधकांनी मांडलेलं हे षडयंत्रच होतं. असेल तो आपल्या समोर गोष्टी स्पष्ट करून सांगेल. आणि मला असं वाटतं की प्रत्येक राजकारणी माणूस हा अशा वेळी बोलण्यापेक्षा त्यांच्या प्रचार सभेतनच या सगळ्या गोष्टी क्लिअर करतो. त्यामुळे आज या प्रश्नाचं उत्तर साहेबांनी टाळलेलं आहे. परंतु अजून कोणाला काही प्रश्न असतील तर ते हा प्लीज प्लीज. नमस्कार, मी सूरज खरटमल, रत्न मराठी मीडियामधून. सध्या शाळाचा विषय खूप चर्चेत आहे आणि तुमची मुलगी नापास झाली अशा पद्धतीचं एक बातमी आम्ही ऐकली. मला हे जाणून घ्यायला आवडेल की शाळा इतक्या बंद होत आहेत आणि मराठी शाळेचा एक मुद्दा आहे. तुमची मुलगी, तुम्ही शिक्षण मंत्री आहात महाराष्ट्र राज्याचे, तुमची मुलगी कुठल्या भाषेच्या शाळेमधून शिकली? ती मराठी माध्यमातून शिकली की इंग्रजी मीडियममधून शिकली? शाळांचा विषय तुम्ही जो काढलात तो बरोबर आहे आणि मला असं वाटतं की यावरच बैठक घेऊन आमचं त्याच्यावरती काम चालू आहे की राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये मराठी माध्यमाची शाळा कशी उघडली जाईल याविषयी एक जोरदार मोहीम आम्ही राबवतो. त्याचा प्रस्ताव लवकरच मंत्रिमंडळामध्ये मी सादर करणार आहे. आणि येत्या काळामध्ये मला असं वाटतंय की हे जे चित्र आपल्यासमोर आता येते का सातत्याने हे प्रश्न जे काही उपस्थित राहत आहेत त्यावरती एक तोडगा नक्कीच आम्ही सरकार म्हणून काढू. आणि हे शिक्षण मंत्री म्हणून मला असं वाटतंय की शिक्षण महत्त्वाचं असतं असं मला वाटतंय. भाषा कुठलं माध्यम महत्त्वाचं नाही आहे, पण माझं असं वाटतं की आपण माणूस म्हणून स्वतः प्रत्येक भाषा जपली गेली पाहिजे. आणि अर्थात प्रश्न असा आहे की आपण मराठी आहोत सगळेजण, तर मुलगी माझी मराठी माध्यमातून शिकलेली आहे, कारण स्वतः कोल्हापूरचं आहे, माझं शिक्षण तिथलंच झालेलं आहे. त्याच्यामुळे आमच्या घरामध्ये हे मराठीचंच वातावरण आहे. वा 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 सर. आणि मराठी शाळा जपण्यासाठी म्हणून सुद्धा एक विशेष धोरण तुम्ही राबवता आहात हे आम्हाला सुद्धा कळलेलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की ही सुद्धा एक उत्तम गोष्ट तुम्ही मराठी शाळांसाठी करता. अजून पुढे क्षमता काय आहे याच्यावर सगळ्या गोष्टी अवलंबून असतात.
जसं आता आपण भेटलो आहोत आज याचं कारण की कालपासून जी बातमी फिरते ती बातमी कशी खोटी आहे, विरोधकांनी कसं हे षडयंत्र रचलेलं आहे त्याच्याविषयी बोलण्यासाठी आपण इथे भेटलो आहोत. तर मला असं वाटतं की पद सोडणं हा त्यावरचा उपाय नसू शकतो. विद्यार्थ्यांना काय अडचणी आहेत, शिक्षण घेण्यामध्ये काय अडचणी येत आहेत, का त्या मार्गांपर्यंत पोहोचू शकत नाहीयेत किंवा का त्याच्यामध्ये प्रावीण्य मिळवू शकत नाहीयेत, ह्याच्या मुळाशी जाऊन काम करणं गरजेचं आहे. त्यामुळे पद सोडणं हे अतिशय सोपं काम आहे असं मला वाटतं. तर ते न करता उलट जबाबदारी आणखी काम करणं गरजेचं आहे. वा वा. आणि सर खरंच आहे, जर खरोखरीच शिक्षण मंत्री पण आत्ताच आम्हाला कळलं की तुम्ही स्वतःच्याच मुलीचा दुश्वास करता. तर हे जनसामान्य लोकांनी कसं मान्य करावं? मुलगी शिकली, प्रगती झाली, अगदी बरोबर आहे. मुलगी शिकतेच आहे, नापास झालेली नाही हे आता तुमच्यासमोर आलेलंच आहे. आणि दुस्वास करणं किंवा तिच्याविषयी असलेली मतं जी आहेत ती मला असं वाटतं वैयक्तिक मतं आहेत. त्या नात्यांमधला काय म्हणू आपण भाग आहे तो. सो तो काय आहे, ते नातं कसं आहे हे येणाऱ्या 19 तारखेपासून लोकांपर्यंत, हळूहळू जनतेपर्यंत या गोष्टी येतीलच. त्यामुळे इतक्या लवकर घाईने मी दुस्वास करतो तिचा किंवा मी तिच्याशी खूप वाईट वागतो का चांगला वागतो ह्याविषयी भाष्य करणं मला असं वाटतंय योग्य होणार नाही. बरोबर. 19 तारखेपासून आपल्या सगळ्यांनाच या गोष्टी क्लिअर होतीलच की त्यामध्ये नक्की भावना काय आहे. असं तर झालं नसेल ना की साधारण असं होतं? हे येऊ शकतं. तुमच्या मनामध्ये असं जर का काही असेल तर ते चालू ठेवा. त्याचं उत्तर तुम्हाला लवकरच मिळेल. सर नमस्कार, नितीन मोरे येते लेट्सअपकडून. तुम्ही आता बोललात की ती नापास नाही झाली, तिला 35% मिळाले आणि आम्ही रिचेकिंगला दिलाय. पण हे खरं आहे की फक्त शिक्षण मंत्र्याची मुलगी नापास झाली याच्यामुळे सत्ता जाऊ शकते आणि खुर्ची जाऊ शकते, त्याच्यामुळे हे जनतेसमोर टाकलेलं पांघरण आहे? नाही नाही, असं काही नाही आहे. सत्ता आणि खुर्चीचा ह्याच्याशी काही संबंध नाही. मला असं वाटतंय की ज्या मुलांना एक कॉन्फिडन्स असतो की मला एवढे एवढे पर्सेंटेज, एवढे एवढे टक्के मिळणं गरजेचं आहे, ते जर नसतील मिळाले तर आपण सगळेच जण, सर्वसामान्य घरातला मुलगा सेवा विद्यार्थी सुद्धा रिचेकिंगला पेपर देतातच. तसंच ह्या घरातल्या मुलींनी सुद्धा तो दिलेला आहे. त्याच्याशी शिक्षण मंत्री, सत्ता, खुर्ची याचा काही संबंध नाही. वा वा वा. मला असं वाटतं बरेच प्रश्न झालेले आहेत आणि आपण आता पत्रकार परिषदेमध्ये पुढे जाऊया आणि होत आहे हां. आणि तेही झी वाहिनीवरती. खरं तर खूप बरं वाटतंय कारण माझ्या आयुष्यात किंवा माझ्या या करिअरच्या काय म्हणू आपण संपूर्ण टप्प्यामध्ये यशामध्ये झी मराठीचा फार मोठा वाटा राहिलेला आहे. कारण झी मराठीवरील अनेक नावाजलेल्या मालिका ज्यांनी 800, 900, 1000 एपिसोडचे टप्पे पार केले त्या सगळ्याचा मी एक खूप महत्त्वपूर्ण भाग राहिलेलो आहे. त्यामुळे मला असं वाटतं की 9 वर्षानंतर जर का पुन्हा एकदा टेलिव्हिजन करायचं होतं, छोट्या पडद्यावरती पुनरागमन करायचं होतं, तर अशी वाहिनी, अशी मालिका, असं कॅरेक्टर करायला मिळालं, समोर आलं आणि मला असं वाटतं की होकार देणं भाग पडलं की येस, हीच ती मालिका किंवा हे ते कॅरेक्टर. किती सर मस्त. आणि मी खरं सांगू का, तुम्ही ते जे सगळं कॅरेक्टर कॅरी केलं होतं ते होत आहे हां. आणि तेही झी वाहिनीवरती. खरं तर खूप बरं वाटतंय कारण माझ्या आयुष्यात किंवा माझ्या या करिअरच्या काय म्हणू आपण संपूर्ण टप्प्यामध्ये यशामध्ये झी मराठीचा फार मोठा वाटा राहिलेला आहे. कारण झी मराठीवरील अनेक नावाजलेल्या मालिका ज्यांनी 800, 900, 1000 एपिसोडचे टप्पे पार केले त्या सगळ्याचा मी एक खूप महत्त्वपूर्ण भाग राहिलेलो आहे. त्यामुळे मला असं वाटतं की 9 वर्षानंतर जर का पुन्हा एकदा टेलिव्हिजन करायचं होतं, छोट्या पडद्यावरती पुनरागमन करायचं होतं, तर अशी वाहिनी, अशी मालिका, असं कॅरेक्टर करायला मिळालं, समोर आलं आणि मला असं वाटतं की होकार देणं भाग पडलं की येस, हीच ती मालिका किंवा हे ते कॅरेक्टर. किती सर मस्त. आणि मी खरं सांगू का, तुम्ही ते जे सगळं कॅरेक्टर कॅरी केलं होतं ते